आम्ही आत्ताच घरी पोचलो होतो आणि बघा ह्याची ही आत्ता चेंजसुद्धा न करता ह्याचं हे काम चाललं आहे. पहिली खेळणी खाली पाडली आणि सगळ्या घरात पसरवायचे म्हणजे त्याला घर चांगलं दिसतं. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते आहे. चला, मी आज सकाळी इतकी घाई झाल्यामुळं हा सगळा जसा आहे तसा राडा सोडून गेली होती आणि आल्या आल्या आता मला तो आवरायला लागतो आहे. असं कितीतरी वेळा होतं की सकाळी उरकत नाही आणि मग मला हे असंच ठेवावं लागतं बाजूला. असो सगळं आवरून घेतलं आणि कुकर लावायला घेतला वरण भाताचा, कारण रोज वरण हे लागतंच आजकाल. कारण हार्दिक कधी वरण भात खातो, कधी दूध खातो, कधी डिपेंड्स करतं की तो फक्त चपाती भाजी खातो. इतर वेळेस काही नाही, पण मला रोज वरण लावावंच. नको हार्दिक. इथं ना मागे एक कमेंट आली होती की तू वरण म्हणजे डाळ शिजत घालतानाच टोमॅटो का टाकते, कारण आमच्याकडे ना टोमॅटो फारसा खाल्ला जात नाही आणि वरण जेव्हा आपण म्हणजे फोडणी देताना जर टोमॅटो टाकला तर तो तसाच वरती राहतो आणि लिटरली तो ताटात असं कोपऱ्यात टोमॅटो काढला जातो की म्हणजे खातच नाही. त्यामुळं ना ह्याच्यात टाकला ना ॲटलिस्ट तो स्मॅश होऊन मिक्स होऊन पोटात तरी जातो. हेच ते कारण आहे, म्हणून टोमॅटो म्हणजे डाळ शिजत घालतानाच मी शिजत घालते. तुमच्या घरात पण असं काही असेल का, एक भाजी आवडत नाही मग तुम्ही ती दुसऱ्या वेळेने पोटात घालायचं ट्राय करता? मी असंच करते बऱ्याचदा. डाळीमध्येच बऱ्याचशा गोष्टी टाकते जे आम्ही खात नाही. हे ना बोर्ड सेट मी मीशोवरून मागवले होते. हां बाय. मीशोवरून मागवले होते. 4चा सेट होता हा. हे बघा, हा ABCD. आता हे बरेच दिवस झाले आम्ही वापरतो. हे 1 to 20 आहे, हे शेप्स आहे, परत ह्यात कलर्स मिक्स आहेत आणि अजून एक बोर्ड आहे, त्याच्यात बॉडी पार्ट्स आहे. खूप कन्व्हिनियंट आहे. ह्याच्यामुळं हार्दिकने ना हे जे लेटर्स आहेत ते ॲनालाइज करायला सुरुवात केली आहे, बोलायला सुरुवात केली आहे. खूप इम्पॉर्टंट. आता आम्ही वापरून हे मधले आधे हरवले, पण अजूनही हार्दिक ह्याच्यासोबत खूप छान खेळतो. तुम्हालाही पाहिजे असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा, मी नक्की लिंक देईल. पण खूप युजफुल आहेत हे. ह्याच्यामुळं खूप मस्त टाईम जातो हार्दिकचा, ह्याच्यामध्ये खूप भारी खेळतो. चला, हे आमचं रेग्युलरचं रुटीन आहे दिवा लावायचा. आणि जेव्हा आपण मी दिवा लावायचा किंवा ह्यांनी पूजा करायची, हे त्याचं मांडीवर येणं बसणं असतंच कंपल्सरी. आणि मस्त मग ह्याला आपण दिवा लावायचा, त्याला छान शुभम करोती म्हणायचं. हे आता रुटीन झालं आहे आमचं. इथं दिवा लावला छान आणि त्यानंतर मग मी ह्याच्यामध्ये एक वस्तू टाकली. वस्तू म्हणजे लवंग. ही लवंग टाकली. आजच मी व्हिडिओ ऐकला होता यूट्यूबवरती. लवंग टाकायचं जेणेकरून घरातली निगेटिव्हिटी दूर होते आणि पॉझिटिव्हिटी निर्माण होते. ऑब्व्हियसली आपण कधी नजर उतरतानासुद्धा आपण लवंग घेतो जेणेकरून निगेटिव्हिटी दूर होते. हेच ते कारण आहे. आणि पॉझिटिव्ह आल्यानंतर तर काय, आपण समाधानी सुखसमृद्धी आपल्या घरात नांदतेच, असं असतंच. त्यामुळं मग मी पण म्हटलं चला आजपासून आपण पण ट्राय करूया. मी त्यात लवंग टाकली. आणि हा जो धूप आहे ना तो मी घरात केला आहे, गाईच्या शेणापासून केला आहे. ह्याचं जर पूर्ण व्लॉग बघायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, नक्की जाऊन बघा. खूप छान, शेणाचा अजिबात वास येत नाही, इतका छान तो धूप झालेला आहे. चला, मी घेतली आज भेंडी मसाला करायला, कारण थोडीच भेंडी होती माझ्याकडं आणि त्या भेंडीची सकाळच्या टिफिनला पण भाजी होणार नाही आणि मग पातळ भाजी तर आपण करतच नाही. म्हटलं चला भेंडी मसाला करूयात. पटकन अशी भेंडी धुवून चिरून अशी 2 भागांमध्ये घेतली, कारण किडे पण कळतात 2 भागांमध्ये केले की, त्यामुळे 2 भागांमध्ये करते. मग तेल जरासं अशा भाज्यांना जास्तच लागतं. 1.5 पळी इथं मी तेल घेतलं आहे. आता इथे माझं तेल इतकं गरम झालं होतं काय सांगायचं. मग इथं त्यामध्ये जी भेंडी चिरली होती ती मस्त परतून घेतली आणि ह्याच्या वाफेवरती शिजवून घेतली ही इथे. आणि इथेच ही ना शिजताना थोडंसं मीठ टाकायचं.
चला ती शिजतीये तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊयात. सो इथं मी 2 ते 3 कांदे घेतलेत मीडियम साईजचे, 2 टोमॅटो घेतलेत, लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि थोडेसे काजू घेतलेत, तुम्ही बाजूला बघू शकता. आणि हार्दिकची काय लुडबुड आहेच माझ्या मागे, हे पाहिजे ते पाहिजे. तो कधीही मला असं व्यवस्थित काम करून देत नाही. ह्यात थोडंसं पाणी टाकून छान मिक्स करून घ्या, म्हणजे बारीक करून घ्या मिक्सरमध्ये. पाणी तर थोडंसं टाकायला लागतंच ते, जेणेकरून ते पूर्ण बारीक होतं. चला इथं पूर्ण माझी भेंडी शिजून झाली आहे. सो मी एका प्लेटमध्ये काढून घेतली पटकन. आता इथं मी तेल ॲड करत नाही आहे. जे माझ्याकडं कढईमध्ये अवेलेबल आहे त्यातच जिरं टाकलं, त्यातच थोडंसं हिंग टाकलं आणि जो आपण मसाला केला आहे, वाटण केलं आहे जे कांदा टोमॅटोचं, ते मी ह्यामध्ये छान परतून घेतलं. सॉरी, कढीपत्ता तर मी विसरलेच. कढीपत्ता कसा विसरू शकते मी? ॲक्च्युली आजकाल माझ्या प्रत्येक भाजीमध्ये आता कढीपत्ता पडायला लागला. सो जो मसाला टाकला त्याला छान तेल सुटलं ना की त्याच्यामध्ये जे तुम्हाला मसाले टाकायचे ते टाकायचे. सो इथं मी घरचा कांदा लसूण मसाला टाकला आहे, थोडंसं मीठ टाकलं आहे आणि लास्टला गरम मसाला टाकला आहे. कारण गरम मसाले टाकल्याशिवाय अशा भाज्यांना टेस्ट येतच नाही. आणि किचन किंग मसाला असेल ना तुमच्याकडे तर तो सुद्धा टाका, कारण त्यांनीसुद्धा टेस्ट येते. आता माझ्याकडे अवेलेबल नव्हता. छान ते सुद्धा परतून झाल्यानंतर 2 चमचे मी इथं घरचं दही लावलं होतं ते टाकलेलं आहे. दही लावल्याने थोडंसं पाणी सुटतं वाटणाला सुद्धा आणि भाजी पण छान टेस्टी होते. छान ते सुद्धा परतल्यानंतर जी भेंडी आपण छान परतून घेतली होती तेलामध्ये ती ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे. तुम्हाला फ्रेश क्रीम टाकायची असेल तर तीसुद्धा टाका. मी नव्हती टाकली कारण ती आमच्याकडे फारसे आवडत नाही. त्यानंतर मस्त भाकरीसुद्धा करून घेतली. चला इथं प्रत्येक गृहिणीला ही सवय असलीच पाहिजे की जेव्हा पण आपलं काम होईल लगेच भांडी घासून किचन साफ करून घ्यायचा, जेणेकरून दुसऱ्या दिवशी त्याचा राडा पडत नाही, लोड येत नाही खरं तर. सो इथंही मी तेच करते, कारण नंतर करत बसलं तर तो खूप खराब होतो गॅससुद्धा आणि दुसऱ्या दिवशी ते किचन बघायलासुद्धा वाटत नाही, असं होतं माझ्या बाबतीत तरी. चला असो. आणि हे होतं माझं लास्टचं काम, वड्या पाडून ठेवणं फ्रीजमध्ये. हे मी केलं. चला आजचा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, हार्दिकसोबतचं आणि इव्हनिंगचं माझं रुटीन कसं वाटलं तेही मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि हा होता माझा प्लेटचा व्ह्यू. याच व्ह्यूने मी माझा व्लॉग एंड करते. भेटूया आपण अशाच न्यू व्लॉगमध्ये. टिल देन बाय.